नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील पहिल्या प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया. प्रकरण 1 गुरुत्वाकर्षण. प्रश्न पहिला ए. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला उपप्रश्न, अभिकेंद्री बल म्हणजे काय? वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते आणि या बलास अभिकेंद्री बल असे म्हणतात. दुसरा प्रश्न, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? विश्वातील कोणत्याही दोन द्रव्य कणांमध्ये केवळ त्या कणांच्या वस्तुमानांवर व त्या कणांमधील अंतरावर अवलंबून असणारे जे आकर्षण बल असते त्यास गुरुत्वाकर्षणाचे बल अथवा गुरुत्वीय बल असे म्हणतात. या परस्पर आकर्षणास गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. तिसरा उपप्रश्न, गुरुत्व त्वरण म्हणजे काय? पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते. या त्वरणास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कंसामध्ये काही माहिती दिलेली आहे. ती तुमच्या माहितीसाठी आहे. तुम्ही वाचून ती लिहिली तरी चालेल, नाही लिहिली तरी चालेल. पहा, गुरुत्व त्वरण म्हणजे काय? तर पृथ्वीच्या अथवा इतर ग्रहाच्या किंवा उपग्रहाच्या किंवा ताऱ्याच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते. या त्वरणास पृथ्वीचे अथवा त्या ग्रहाचे अथवा उपग्रहाचे अथवा ताऱ्याचे गुरुत्व त्वरण असे म्हणतात. त्यामुळे ही कंसातली माहिती तुमच्या माहितीसाठी आहे. चौथा उपप्रश्न, व्याख्या लिहा. वस्तुमान या राशीची SI व CGS पद्धतीतील एकके लिहा. एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्य संचयाचे मापन होय. पहा, वस्तुमान कशाला म्हणतात? तर एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असणाऱ्या द्रव्य संचयाचे मापन. तर वस्तुमान या राशीचे SI पद्धतीतील एकक आहे किलोग्रॅम व CGS पद्धतीतील एकक आहे ग्रॅम. तर किलोग्रॅम आणि ग्रॅम या एककामध्ये SI आणि CGS पद्धतीमध्ये वस्तुमान मोजले जाते. व्याख्या लिहा. वजन या राशीची SI व CGS पद्धतीतील एकके लिहा. तर वजन म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात. वजन या राशीचे SI पद्धतीतील एकक आहे न्यूटन. ते कॅपिटल N या अक्षराने दर्शवले जाते. तर CGS पद्धतीतील एकक आहे डाई. सहावा प्रश्न, अभिकेंद्री बल म्हणजे काय? वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्री बल किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. तर तुमच्या लक्षात आले का? पहा, अभिकेंद्री बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यासाठी काय होते? प्रवृत्त होते. सातवा प्रश्न, केपलरचे 3 नियम लिहा. तर केपलरचा पहिला नियम आहे, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. पहा, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. केपलरचा दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. केपलरचा तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे ग्रहाचा आवर्तकाल हा T असेल व सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर R असेल तर T² भागिले R³ किंवा R³ बरोबर स्थिरांक
म्हणजे स्थिर, आणि तो स्थिरांक के या अक्षराने दर्शवतात. हेच टी वर्ग समानुपाती आर घन, टी वर्ग समानुपाती आर घन असे दाखवले जाते. आणि हा जो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे तो स्थिर असतो आणि तो के या अक्षराने दर्शवतात. प्रश्न पहिला बी. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पुन्हा लिहा. जी पृथ्वी भागिले जी चंद्र बरोबर टिंबटिंब सुमारे. तर बरोबर किती असते? सुमारे 6. पृथ्वीवरील गुरुत्व त्वरण हे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास टिंबटिंब होते. आता पृथ्वीवरील गुरुत्व त्वरण हे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे गेल्यास काय होते? जास्त होते. समजा पृथ्वीची त्रिज्या आहे त्यापेक्षा अर्धी झाली पण वस्तुमान तेच राहिले. पहा, पृथ्वीची त्रिज्या आहे त्यापेक्षा अर्धी झाली आणि वस्तुमान तेच राहिले तर वस्तूचे वजन टिंबटिंब होईल. तर वस्तूचे वजन काय होते? 4 पट होते. पहा, त्रिज्या अर्धी झाली आणि वस्तुमान तेवढेच राहिले तर वस्तूचे वजन 4 पट होईल. वजनाचे SI पद्धतीतील एकक टिंबटिंब आहे. तर आपण आत्ताच पाहिले SI पद्धतीमध्ये वजन न्यूटन या एककामध्ये मोजतात. वजनाचे सीजीएस पद्धतीतील एकक टिंबटिंब आहे. तर सीजीएस पद्धतीमध्ये वजन डाइन या एककामध्ये मोजतात. वस्तूचे वजन ध्रुवावर टिंबटिंब असते. तर ध्रुवावर वस्तूचे वजन सर्वाधिक असते. टिंबटिंब बलामुळे पृथ्वी सगळ्या वस्तू आपल्याकडे आकर्षित करते. तर पृथ्वीकडे असणाऱ्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वी सगळ्या वस्तूंना काय करते? स्वतःकडे आकर्षित करते. गुरुत्वीय त्वरण वस्तूच्या टिंबटिंबवर अवलंबून नसते. तर गुरुत्वीय त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नसते. केपलरच्या पहिल्या नियमानुसार ग्रहाची कक्षा ही टिंबटिंब असून सूर्य त्या कक्षेच्या टिंबटिंबवर असतो. तर केपलरच्या पहिल्या नियमानुसार ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. पुढील रिकामी जागा आहे. केपलरच्या दुसऱ्या नियमानुसार ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत टिंबटिंब करते. तर केपलरचा दुसरा नियम काय सांगतो? केपलरच्या दुसऱ्या नियमानुसार ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. प्रश्न दुसरा अ. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील पहिला उपप्रश्न, गुरुत्व स्थिरांकाची SI व CGS एकके लिहा. गुरुत्व स्थिरांकाची SI आणि CGS एकके काय आहे? तर अनुक्रमे न्यूटन मीटर वर्ग पर kg वर्ग हे SI एकक आहे. तर डाइन सेंटीमीटर वर्ग पर ग्रॅम वर्ग हे CGS एकक आहे. गुरुत्वीय बलाचे कोणतेही एक वैशिष्ट्य लिहा. आता गुरुत्वीय बलाचं वैशिष्ट्य काय आहे? तर 2 द्रव्य कणामधील गुरुत्वीय बल त्या कणांमधील माध्यमावर अवलंबून नसते. पहा, 2 द्रव्य कणांमधील गुरुत्वीय बल त्या कणांमधील माध्यमावर अवलंबून नसते. पुढील प्रश्न, उपग्रहाला ग्रहाच्या कक्षेत ठेवणाऱ्या बलाचे नाव लिहा. आता उपग्रहावर ग्रहाने प्रयुक्त केलेले गुरुत्वीय बल त्याला ग्रहाच्या कक्षेत ठेवते. पृथ्वी कोणत्या बलामुळे सूर्याभोवती फिरते? तर सूर्याने पृथ्वीवर प्रयुक्त केलेल्या गुरुत्वीय बलामुळे ती सूर्याभोवती फिरते. पहा, लक्षात आले का? सूर्याने पृथ्वीवर प्रयुक्त केलेल्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वी काय करते? सूर्याभोवती फिरते. पुढील प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या त्रिज्येएवढ्या उंचीवर गुरुत्व त्वरण किती असेल? आता जीची किंमत दिलेली आहे 9.8 मीटर पर सेकंद वर्ग हवा आहे इथं. 9.8 मीटर पर सेकंद वर्ग.
आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या त्रिज्येएवढ्या उंचीवर गुरुत्व 2.45 मीटर पर सेकंद वर्ग इतके असेल. पृथ्वीच्या केंद्राशी गुरुत्व त्वरणाचे मूल्य किती असते? आता पृथ्वीच्या केंद्राशी गुरुत्व त्वरणाचे मूल्य 0 असते. हे नीट लक्षात ठेवा. केंद्राजवळ पृथ्वीच्या केंद्राजवळ गुरुत्व त्वरणाचे मूल्य नेहमी 0 असते. क्षितिजलंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाने गाठलेली कमाल उंची कशावर अवलंबून असते? तर क्षितिजलंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाने गाठलेली कमाल उंची, दगडाचा आरंभ वेग, त्या ठिकाणाचे गुरुत्व त्वरण, दगडावर हवेने प्रयुक्त केलेले प्लावक बल तसेच घर्षण बल या सर्व बाबींवर अवलंबून असते. पुन्हा एकदा उत्तर ऐका. क्षितिजलंब दिशेत सरळ वर फेकलेल्या दगडाने गाठलेली कमाल उंची, दगडाचा आरंभ वेग, त्या ठिकाणाचे गुरुत्व त्वरण, दगडावर हवेने प्रयुक्त केलेले प्लावक बल तसेच घर्षण बल या बाबींवर अवलंबून असते. प्रश्न दुसरा बी. खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा. आता पहिल्या स्तंभामध्ये वस्तुमान, वजन, गुरुत्व त्वरण आणि गुरुत्व स्थिरांक दिलेला आहे. दुसऱ्या स्तंभामध्ये त्यांची एकके दिलेली आहेत. आता त्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. आणि तिसऱ्या स्तंभामध्ये ते किती असते हे दिलेलं आहे किंवा त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे. त्याच्यासुद्धा आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. आता पहिल्या स्तंभातील वस्तुमान. आता वस्तुमानाचं एकक काय आहे तर किलोग्रॅम, आणि वस्तुमान हे काय आहे तर जडत्वाचे माप आहे. त्यानंतर वजनाचे एकक न्यूटन, आणि ते कशावरती अवलंबून असते तर उंचीवर अवलंबून असते. गुरुत्व त्वरणाचे एकक मीटर पर सेकंद वर्ग, आणि ते केंद्राजवळ किती असते 0 असते. गुरुत्व स्थिरांक न्यूटन मीटर वर्ग पर केजी वर्ग, आणि गुरुत्व स्थिरांक हा संपूर्ण विश्वामध्ये कसा असतो सारखा असतो. गुरुत्व स्थिरांक विश्वात कुठेही गेलात तरी बदलत नाही. अशा रीतीने या जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.